नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. सायंकाळचे वाजत होते 7 आणि भात आणि कालवण झालं मी केलं होतं. आणि माझी जाऊबाई चालू होते तिच्या भाकरी. तर माझं काम झालं कालवण आणि भात, तिचं चालू होते भाकरी. तर मी येऊन बसले जरा हवेला. ते आराधना चालू होतं म्हणून रांगोळी दे. तिला रांगोळी दिली आणि बघा कसं रांगोळीचा राडा करून ठेवलं. आणि कपाटावर पण टाकीत होते. मी लाग कपाटावर कोण रांगोळी टाकतात का, तर त्याचं चालू होतं कपाट लावणं. मग हिचे पप्पा पाहत होते जेवायची वाट. तर झाडून घ्यायला आलं. ते बकऱ्या बघा कशा होत होत्या. त्या आंटीला म्हणलं जा घरात नेऊन त्यांना घाला म्हणलं. तर ते ते घरात नेला त्या बकऱ्या आणि मी झाडून घेतलं. आराधना म्हणे मला भूक लागली, मग तिला भात आणि कालवण दिलं. मी खाली बसत तिचं चालू होतं उभ्याने. 1-2 घास खाल्ले आणि परत बाहेर गेली. आणि मग नाही कसं तू तिथं वरलं कुठून गेली. मी चिकन तळीत होते, पण मग मी गॅस बंद केला आणि त्या दोघींना पण बाहेर सोडून आले, कारण त्यालाचं काम करीत होते ना मी. तर नाही का आराधना गेली त्या रुद्राकडे सायकलीवर खेळायला आणि स्तुतीला देऊन टाकलं सरला आंटीकडे. म्हणजे आमच्या शेजारच्या आंटी आहेत त्या. पोरांना माझ्या दोन्ही मुलींना तर सांभाळीत राहत्या. ते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.